नागोडणे पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघडकीस आणत 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। मृत तरुण कृष्णा नामदेव खंडवी राहणार गौळवाडी पाबळ पेण याचा त्याच्याच पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने कट रचून खून केल्याची माहिती समोर आली। 19 वर्षीय आरोपी दीपाली अशोक निरगुडे, तिचा 21 वर्षीय प्रियकर उमेश सदू महाकाळ आणि त्याची 19 वर्षीय मैत्रीण सुप्रिया चौधरी यांनी संगनमत करून खंडवीला इंस्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले। इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट ओपन करून वारगुडे नावाचे खाते उघडून कृष्णाशी संपर्क साधण्यात आला। 10 ऑक्टोबर रोजी कृष्णाला नागोठणे एसटी स्टँडवर बोलावून दोघांनी त्याचे अपहरण केले आणि नागोठणे येथील वासगावच्या जंगलात नेऊन ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला। आरोपीने इतक्यावरच न थांबता मृताच्या उजव्या पायातील बुटाची लेस काढून त्याच्या गळ्याभोवती आवळली व ओळख पटू नये म्हणून आरोपींनी त्याच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर केमिकल टाकले आणि मोबाईल फोडून पाली रोडला फेकून दिला। सुरुवातीला प्रकरण मिसिंग व्यक्तीचे असल्याने कोणताही पुरावा नव्हता, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींना गाठले। पोलीस अधीक्षक अंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केल्याने नागोठणा पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे। सोशल मीडियावरील अपरिचितांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले। कोणतीही संशयास्पद माहिती किंवा व्यक्ती दिसल्यास तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे। नागोठणा पोलीस स्टेशन मिसिंग रजिस्टर क्रमांक 27/225 यामध्ये मिसिंग व्यक्ती कृष्णा नामदेव खंडवी, वय 23 वर्ष, राहणारा गौळवाडा, पोस्ट पाबळ, तालुका पेण, हा दिनांक 10/10/2025 रोजी मिसिंग झाल्याबाबत दिनांक 11 रोजी त्याच्या वडिलांनी या ठिकाणी येऊन माहिती दिली। त्यानंतर माहिती दिल्यानंतर मिसिंग व्यक्तीचे तपास आम्ही सुरू केल्यानंतर EPI सचिन कुलकर्णी यांनी आणि त्यांच्या पथकाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातले CCTV फुटेज चेक करीत असताना त्यांना एक मोटरसायकलवरनं ही मिसिंग व्यक्ती आणि त्यासोबत 2 व्यक्ती असे 3 जण जाताना दिसून आले। त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला। तपास सुरू केल्यानंतर आम्हाला त्यामध्ये जरा थोडं डाऊटफुल वाटल्यामुळे आम्ही CDR मोबाईलचे CDR काढले। मोबाईलच्या CDRमध्ये आम्हाला काही संशयित नंबर मिळाले। त्या संशयित नंबर मिळाल्यावरून आम्ही माननीय SP मॅडम श्रीमती अंचल दलाल मॅडम, माननीय ॲडिशनल SP श्री अभिजित शिवथरे साहेब यांच्या आणि माझ्या मार्गदर्शनाखाली EPI सचिन कुलकर्णी यांनी टीम बनवून पथक हे नाशिक या ठिकाणी रवाना केलं। आम्ही जे टेक्निकल ॲनालिसिस केलं त्या टेक्निकल ॲनालिसिसवरनं आम्हाला यातील संशयित आरोपी हे नाशिक या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी पथक रवाना केलं। त्याच दरम्यान या ठिकाणी मिसिंग व्यक्तीची पत्नी त्या ठिकाणी दीपाली अशोक निरगुडे, वय 19 वर्ष, राहणार मोहाडीवाडी, पोस्ट पाबळ, तालुका पेण, या तिला पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही त्याकडे चौकशी केली। चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हिचे त्यातील आरोपी क्रमांक 2 उमेश सदू महाकाळ, वय वर्ष 21, राहणार बारीमाळा, पोस्ट ओझरखेड, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक, याच्याबरोबर गेल्या 2 वर्षापासून प्रेमसंबंध होते आणि हे प्रेमसंबंध इतके पुढे गेले होते की तिला जो मयत आत्ता व्यक्ती आहे त्याच्याबरोबर राहायचं नव्हतं। तर काय करायचं, तर त्यांच्यामध्ये कट कारस्थान रचलं की त्याला मारून टाकायचं। त्या अनुषंगाने मग त्यांनी तो प्लॅन केला। प्लॅनमध्ये त्यांनी एक इंस्टाग्राम अकाउंट ओपन केलं। इंस्टाग्राम अकाउंट लेडीजच्या नावाने ओपन केलं आणि ते इंस्टाग्राम अकाउंटवरनं यातील मयत जो आहे खंडवी त्याला कॉन्टॅक्ट मेसेज करायला सुरुवात केली। त्यानंतर त्याची खात्री व्हावी म्हणून आरोपी जो आहे उमेश सदू महाकाळ यांनी
त्याची जी साथीदार आहे सुप्रिया प्रकाश चौधरी, हिला मोबाईलवरून चॅटिंग किंवा व्हॉट्सअप कॉल करायला सुरुवात केली आणि या अनुषंगाने त्यांची ओळख वाढत गेली आणि त्याला आता कसा त्याचा काटा काढायचा म्हणून 10 तारखेला त्याला त्या मुलीने सांगितलं की मी नागोठणे एस स्टँडवर येते, तुम्हाला त्या ठिकाणी भेट, माझ्याबरोबर माझा भाऊ येईल. त्यानुसार 10 तारखेला सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा आरोपी उमेश सदू महाकाळ व सुप्रिया प्रकाश चौधरी हे नागोठणे एस स्टँड या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी यातील मैतास फोन करून विचारलं, तू कुठे आहे? तर तो म्हटला आलोच मी. तर थोड्या वेळात तो आल्यानंतर त्यापूर्वी त्या आरोपी नंबर 2 महाकाळ यांनी स्कार्फ आणि रुमाल घेतला. स्कार्फ त्या सुप्रिया चौधरी हिला बांधायला सांगितलं आणि स्वतः त्यांनी रुमाल बांधला. त्यानंतर मयत हा खंडवी आल्यानंतर त्याला सुद्धा स्कार्फ दिला, मास्क दिला आणि ते तिघंजण मोटरसायकलवरनं. त्यामध्ये सुप्रिया चौधरी ही बोलली की माझे भाऊ आणि वहिनी ज्या ठिकाणी प्रेम करतात आपण त्या ठिकाणी जाऊ. अशा प्रकारे हे तिघंजण गाडीवर बसून निघून गेले. ते 10 वाजण्याच्या सुमारास निघून गेले. त्यानंतर 10:27 दरम्यान आम्ही जेव्हा चेक केलं, ॲनालिसिस केलं, तर मैताचा मोबाईल त्यामध्ये आम्हाला स्विच ऑफ मिळून आला. स्विच ऑफ मिळून आल्यानंतर API सचिन कुलकर्णी यांना त्यामध्ये डाऊट आला की बाबा मोबाईल का बंद आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही तपासाची सूत्र चालू केली. त्यामध्ये आम्हाला आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ॲनालिसिस केल्यानंतर एक टीम तात्काळ नाशिकला रवाना केले. नाशिक या ठिकाणी रवाना केल्यानंतर टीमच्या मदतीने आम्ही ते 2 नंबरचा आरोपी उमेश महाकाळ आणि सुप्रिया चौधरी यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्यांना आज रोजी पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच मैताची पत्नी ही दीपाली निरगुडे हिनेसुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आणि प्रेमात अडसर येतो म्हणून त्या तिघांनी मिळून मयत खंडवी याचं कारस्थान करून त्याचा खून केला. एकंदरीत आता या आरोपींना कोर्टात हजर केलेलं आहे का की आपण नंतर करणार आहात? नाही, आता आज त्यांना आम्ही अटक करून उद्या सकाळी कोर्टात त्यांना हजर करणार आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.